बोलायचं तर भाऊला आलेले टेन्शन. भाऊ गुगलवर सर्च केलाच का नाही? काय नाही टाइमच भेटला नाही करायला, काय बोलावं काय 21ला आम्ही गेलतो घरी जेवण करण्यासाठी, 1:40ला रिटर्न परतलो आणि 2 वाजता आपला तर दुसरा पेपर आहे. तर गाईस तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये. आणि आता 9 वाजतात, 8:30 सकाळचे. आणि आता मी झालो रेडी वगैरे, म्हणजेच की आज ना आहे आमचा प्रॅक्टिकलचा पेपर, म्हणजेच की 10वी प्रॅक्टिकलचा पेपर. आणि आपल्या सगळ्या वह्या तर कम्प्लीट केला तर आपलं 2 दिवसामध्ये. तर फक्त आता आपल्याला जायचं शाळेमध्ये. तर चला गाईस शाळेमध्ये जाऊया. प्रॅक्टिकलचा पेपर काय तेवढा अवघड राहत नाही, तुम्हाला तर माहितीच असेल प्रॅक्टिकल कसा राहते कसा नाही. तर फक्त वह्या कम्प्लीट आणि तिथं जे क्वेश्चन विचारणार त्याचा आन्सर द्यायचा, मग झालं. तर आपला 9 ते 11 वाजे पुन्हा पेपर आहे. तर चला आता जाऊन देऊन येऊया पेपर, कारण की आता 8:30 वाजले. 8:30 जायला तर 9 वाजणारच. मग 9 वाजल्याच्या नंतर 11:30 होतं, 11ला पेपर सुटला की आपण येऊ घरी. तर आता पेपर द्यायला जातो मी. आज आहे आपला प्रॅक्टिकलचा पेपर. जोशी तिथं बघ कोणी आले का? तर आज आहे आपल्या शाळेमध्ये प्रॅक्टिकलचा पेपर. तर प्रॅक्टिकलला यो 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 लई जागा आलेत. आता काही जागा बॅग ठेवून बाहेर गेलेत. तर आता 9 वाजलेत. आता आपला पेपर सुरुवात होईल आणि 11 वाजेपर्यंत आपला पेपर आहे, 9 ते 11. तर पेपर झाल्याच्या नंतर मग आपण जाऊ बाहेर. पहिले तर आता पेपर देऊ शाळेमध्ये. आता आलो आपण घरी. आपल्या प्रॅक्टिकलचा वगैरे पेपर झालेत. पेपर आता 2 झालेत आणि दुपारून 2 आहेत. तर आता हाफ टाइम शाळा झाल्या, म्हणजे की लंच टाइम झालेला आहे आता. तर आता आलो मी घरी. तर जेवण वगैरे करूया आणि मग आपल्याला रिटर्न शाळेमध्ये जायचे आणि ते पेपर देऊन यायचे. तर आता घरी आलो तर जेवण वगैरे करूया आणि मग नंतर ना रिटर्न आपल्याला शाळेत जायचे आणि पेपर वगैरे देऊन यायचं आहे. आता आपलं जेवण वगैरे झालंय. तर आता आपण जातोय शाळेमध्ये. बोलवण्यासाठी आलेले आहेत आमचे मॉनिटर. तर आता आपण जातोय रिटर्न शाळेमध्ये. चला. तर गाईज आज आहे आमचा लास्टचा दिवसचा प्रॅक्टिकल. विषय असा आहे ना की हिंदी ह्या घटकावर बोलायचं आहे. तर माझं हिंदीचं झालं म्हणजे बॅच 1, 2, 3 ABCD बॅच खाल्लेले आहेत. मी ए मध्ये आहे आणि बी मध्ये आहे. आता विषय असा आहे की म्हणजे तिथं 3 वाक्य आहेत. 3 वाक्यामधलं कोणतं तर वाक्य घ्यायचा आणि त्याच्यावर हिंदीमध्ये बोलायचं आहे. तर भाऊला आलेले टेन्शन. भाऊ गुगलवर सर्च केलाच का नाही? काय टाइमच भेटला नाही करायला, काय बोलावं काय 21ला आम्ही गेलतो घरी जेवण करण्यासाठी, 1:40ला रिटर्न परतलो आणि 2 वाजता आपला तर दुसरा पेपर आहे. काय आता आपला पेपर वगैरे सुटलाय. तर आता आपला पेपर वगैरे सुटलाय. तर आता आलोय आपण बाहेर. तर जस्ट आता पेपर सुटला, बघू शकता शाळेतले लेकर आता जातात आणि आता आलोय. तर आज आपलं सगळं प्रॅक्टिकल 10वीचं कम्प्लीट झालं वाटतं. उद्या पण थोडंफार आहे वाटतं. आज तर 4-5 पेपर झालेत प्रॅक्टिकलचे. सकाळी 9 वाजल्यापासून जे आता वस्तूवर मधामध्ये 1 घंटा लंच टाइम होता, तुम्हाला तर माहीतच आहे. तर आज तर आपले दिवसभर प्रॅक्टिकलचे पेपर वगैरे होते आणि उद्या पण काहीतरी आहेत वाटतं. उद्याला बघूया. तर आता आपल्याला झाले शाळेला सुट्टी. तर आता आपण जाऊ घराकडे जाऊया वगैरे, फ्रेश वगैरे होऊया, जेवण वगैरे करूया आणि मग नंतर ना शक्य झालं तर बाहेर येऊया. तर आता आलो आपण घरी. तर तुम्हाला माहितीच आहे आपला प्रॅक्टिकलचा पेपर वगैरे सर्व झालेला आहे. तर आता आलो आपण घरी. तर घरी वगैरे आलोय. आता लागले मला खूप. सर्वात पहिले तर आता मी ना जेवण वगैरे करून घेतो आणि मग नंतर ना की आपला जे अभ्यास वगैरे करायचा आपण ते बघूया. पहिलं तर ना मला लागले खूप. तर पहिलं मी जेवण करून घेतो. तर काय आता जेवण वगैरे केलोय. तर आता मला बसायचं आहे एडिटिंगला, कारण की ना काल माझा मिनी ब्लॉग पोस्ट नाही पडला, कारण की मला टाईम नव्हता. आणि अभ्यास करायला ना मला रात्री अभ्यास करत 11 वाजले. ते प्रॅक्टिकलची वही कंप्लीट करायची होती. तर 11 वाजले आणि ना मला एडिटिंग केलो होतो अर्धी तर. आणि मग नंतर झोप यायला लागली ना, तर एडिटिंग करत झोपी गेलो मी. तर माझी थोडी एडिटिंग अर्धी पेंडिंग आहे, तेवढी एडिटिंग करतो आणि मग नंतर आपण जाऊ बाहेर. आता पहिलं तर तेवढी एडिटिंग करून घेतो. तर गाईज आपण शाळेमधून आलो 4 वाजता आणि आता वाजते 5. आणि आज ना सोमवार आहे आणि सोमवारचा आमच्या इकडे बाजार राहतो. तर आता जाऊन मला बाजार वगैरे आणायचं आहे आणि घरचं वगैरे काम करायचं आणि आपलं पण काम करायचं आहे. तर गाईज माझा ब्लॉग आजचा मी इथे समाप्त करतो. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर जोकना बाय.